हाय, हे पहा माझ्या गुलाबाला एवढे जास्त कशी फुलं येतात. तर त्यासाठी मी काय करते, तर आता बघा ही कशी वाळली आहे ना, असं खांदून घ्यायची. बघा ही कडक झाले. अशी माती मोकळी करायची ह्याची आणि मोकळी करून घ्यायची माती आणि ह्याच्यात मी बघा आता काढते. हे बघ, हे खराब झालेलं होतं ना, हे काढलं बघ. आणि ही जी मुळे आहेत ना, अशा मुळ्या कापून टाकायच्या वरचे वर. तर ही लिंबोळी खत आहे. तर असं लिंबोळी खत टाकायचं. ही लिंबोळी खतामुळे झाडाला कीड लागत नाही. त्यामुळे हे लिंबोळी खत असं टाकून द्यायचं. तर हा बघा हे जे आहे ते बोन मिल खत आहे. तर असं बोन मिल खत टाकून द्यायचं. असे खतं ना तुम्ही 15-15 दिवसातून टाकून द्यायचे. आता हे काय 15 दिवसात लगेच खांदायचं नाही. पण आता मी टाकले नाही. ही काढलेली जी माती होती ना त्यातली जेवढी थोडीशी अशी वरती टाकायची. खत खाली आहे, माती अशी वरती टाकून द्यायची अशी. जास्त नाही टाकायची. जास्त माती झाली की परत होतं. आणि मग 15 दिवसांनी परत तुम्ही ताक, भात वगैरे ह्याचं मिश्रण आहे ना, गूळ वगैरे हे टाकून द्यायचं. नंतर 15 दिवसांनी शेणखत टाकायचं. तर आता मी पाणी टाकून घेते आणि बघा, बघा अशी